पारनेरचा प्रतिनिधी लोकसभेत गेला आणि इंग्रजीत कसं काय बोलला? शरद पवारांनी पडद्यामागचा इतिहास जशाचा तसा सांगितला. लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात गाजला होता. सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्यावर इंग्रजी भाषेवरून टीका केली होती. मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी समोरच्या उमेदवाराने पाठ जरी करून बोलून दाखवली तरी मी उमेदवारी अर्ज भरणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटलांना प्रत्युत्तर दिलं. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निलेश लंके यांच्या इंग्रजीत घेतलेल्या शपथेच्या पडद्यामागचा इतिहासच सांगितला आहे. शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं आहे की पारनेरचा विधानसभेचा प्रतिनिधी लोकसभेत गेला आणि इंग्रजीत कसं काय बोलला याची माहिती घेतली असता माझ्या लक्षात आलं, माझ्या दिल्लीच्या घरी इंग्रजी शपथ घेण्याचा सराव सुरू होता आणि त्यांनी इंग्रजी शपथ घेतली. मी निलेश लंकेंना सांगितलं की संसदेत मराठीत बोलता येतं, मग काय त्यांनी जोरदार मराठीत भाषण ठोकलं असंही त्यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. पारनेरकर तसे साधे लोक आहेत. आता मी वक्तव्य पार्लमेंट होते, पार्लमेंटमध्ये सुद्धा पारनेरकर आता बोलायला लागले. नगरला एकदा मी गेलो होतो निवडणुकीच्या काळात, तेव्हा कुणीच चर्चा केली त्या पारनेरचा प्रतिनिधी दिल्लीच्या लोकसभेत कसा बोलणार अशी काहीतरी चर्चा झाली. आणि त्याच्यानंतर निवडून आल्यावर दिल्लीला गेलो, आम्ही शपथ दिली होतं. तर माझ्या घरी एका खोलीमध्ये पारनेरचे खासदार आणि माझ्या ऑफिसमधला एक स्टाफ दोघंही बसलेचे फासतात. मी माझ्या स्टाफला विचारलं काय चाललं तुमचं इथं? त्यामध्ये शपथ इंग्रजीची घ्यायची, त्यामुळे कशी घ्यायची ते मी त्या ठिकाणी सांगतो. आणि पार्लमेंट सुरू झालं, नाव पुकारलं, गड्यांनी इंग्रजी शपथ घेतली. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की इंग्रजीतच घेतलं पाहिजे असं नाही, पार्लमेंटचे नियम असेल की तुम्ही राज्याच्या भाषेतसुद्धा इथं बोलू शकता. मग तर काय गाजी सुचली, त्यांना सांगितलं की मराठीत बोलू शकता. आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या पारनेरच्या या सभासदांनी तिथं मराठीमध्ये जोरदार भाषण ठोकलं आणि आपल्या प्रश्नाच्या संबंधीचं सांगायचं तात्पर्य असं की दुष्काळ आहे, संकट आहेत, पण त्या दुष्काळावर संकटावर मात करण्याची जिद्द ही असलेली प्रचंड लोकसंख्या आहे. आणि ती पारनेर आणि नगर जिल्ह्याच्या विशेषतः दक्षिण भागामध्ये फकरसानं आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा कर्तृत्वान मुळामधूनच गुलामराव आले आणि त्यांच्यानंतरची कारकीर्द ही उदयनी चालवली. आणि आज गीतांजली आणि त्यांची सगळी सहकारी तेच काम करून येतात. तुमच्या माझ्या सगळ्यांच्या सदिच्छा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पारनेर.